नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्था परभणी संचलित कैलासवासी रावसाहेब जामकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परभणी प्रेझेंटेड बाय मिस्टर संतोष वाघमारे। वर्ग 7वा सामाजिक शास्त्रे, विषय इतिहास, प्रकरण 8 आदर्श राज्यकर्ता। भाग क्रमांक 1, प्रस्तावना, संघटन चातुर्य, रयतेची काळजी, लष्कर विषयक धोरण। प्रस्तावना, शिवरायांचा संघर्ष। मुलांनो, शिवाजी महाराजांच्या पूर्वी महाराष्ट्रावर आदिलशाही, सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज, मुघल यांसारख्या सत्तांचं वर्चस्व होतं। या सर्व सत्तांविरुद्ध महाराजांनी मोठा लढा दिला, संघर्ष करून स्वराज्य स्थापन केलं। स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर। पुढे त्या स्वराज्याचं आपल्या कारभारानं आणि प्रशासन कौशल्यानं सुराज्य केलं। या सुराज्यात सर्व प्रजा आनंदाने व खुशालीने राहत होती। हे सर्व करीत असताना त्यांना सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला। त्या सर्व संकटांचा सामना करून त्यांनी स्वतंत्र आणि सार्वभौम असं स्वराज्य स्थापन केलं। महाराजांनी आपल्या कार्याने आणि पराक्रमाने नवीन सृष्टीच निर्माण केली। शिवरायांनी स्वीकारलेले जोखमीचे प्रसंग। हे सर्व करीत असताना महाराजांना अनेक मोठ्या धोक्यांना सामोरं जावं लागलं। स्वराज्यासाठी महाराजांनी आपल्या जीवाचा विचार न करता सर्व संकटे आपल्या अंगावर घेतली। अफझल खान भेटीचा प्रसंग, पन्हाळ्याचा वेढा, शाहिस्ते खानावरील छापा, आग्र्यातून करून घेतलेली सुटका, हे सर्व प्रसंग मोठ्या जोखमीचे होते। तरीही महाराजांनी या सर्व प्रसंगांवर यशस्वी मात केली। या सर्वातून ते सुखरूपपणे बाहेर पडले। असे हे शिवाजी महाराज कोणत्या कारणांनी जाणता राजा झाले याची माहिती आपण या पाठातून घेणार आहोत। संघटन चातुर्य। संघटन चातुर्य। मुलांनो, कोणतेही कार्य करीत असताना एकाने करण्यापेक्षा अनेक जणांनी एकत्र येऊन ते केलं तर ते कार्य नेहमीच चांगलं आणि यशस्वी होतं। हे महाराजांनी आपल्या कार्यातून दाखवून दिलं। त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी सर्व तळागाळातील सर्व समाजातील लोकांचं सहकार्य मिळवलं। हे त्यांना साध्य झालं कारण त्यांच्यात संघटन चातुर्य हा महत्त्वाचा गुण होता। म्हणजेच सर्वांना एकत्र आणून त्यांच्या बरोबर काम करणं ही कला महाराजांच्या अंगी होती। जिवलग सहकारी मावळे। महाराज हे शहाजी भोसले यांचे पुत्र असले तरी ते कधीही स्वतःला वेगळे समजत नसत। त्यांच्या बालपणी ते सर्व जाती धर्मातील आपल्या सवंगड्यांसोबत खेळ खेळत, त्यांच्याबरोबर चटणी भाकरी खात असत। त्यांच्या या स्वभावामुळे महाराजांनी जीवाला जीव देणारे अनेक सहकारी निर्माण केले। स्वराज्याच्या कार्यात त्यांच्या या सहकार्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपलं कर्तव्य पार पाडलं। उदाहरणे, जिवलग सहकारी मावळे। उदाहरणार्थ, अफझल खानाच्या भेटीच्या प्रसंगी अत्यंत धोक्याच्या क्षणी बडा सय्यद यास ठार करणारा जीवा महाल
पन्हाळगडाला सिद्धीने ज्यावेळी वेढा दिला त्यावेळी महाराज निसटून जात असताना त्यांच्या भूमिकेत वावरणारा शिवा काशीद, पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटून जाताना विशाळगडाकडे जाणाऱ्या महाराजांचा पाठलाग करणाऱ्या शत्रूची वाट रोखून धरणारा बाजीप्रभू देशपांडे, सर्व बाजूंनी मुघलांनी वेढलेलं असताना वाघाच्या काळजाने पुरंदरचा किल्ला लढवणारा मुरारबाजी देशपांडे, स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून कोंढाणा किल्ला जिंकायला गेलेले व त्यातच मृत्युमुखी पडलेले तानाजी मालुसरे, मुघलांच्या प्रदेशात, मुघलांच्या सैन्यात आग्र्याला महाराज असताना महाराज निघून गेल्यानंतर त्यांच्या जागी एक रात्र झोपून शत्रूला फसविणारे हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर, अशी अनेक उदाहरणे स्वराज्याच्या कार्यात आढळून येतात. हे सर्व मावळे जर त्यावेळी धावून आले नसते तर स्वराज्य व सुराज्य निर्माण झाले नसते. असे हे जीवाला जीव देणारे सहकारी असल्याने शिवाजी महाराज हे स्वराज्य स्थापन करू शकले. सहकार्यांची काळजी. महाराजही आपल्या कर्तव्यात कमतरता पडू देत नसत. तेही आपल्या सहकार्यांची भरपूर काळजी घेत असत. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात सर्व प्रसंगात त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे, स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीपासून महाराजांबरोबर असणारे कान्होजी जेधे, त्यांच्या उतार वयात आजारी पडले त्यावेळी महाराजांनी त्यांना काळजीने व प्रेमाने सांगितले की औषधोपचारात कोणत्याही प्रकारची हयगय करू नये. त्यासाठी लागणारा सर्व खर्च महाराजांनी दिला. यावरूनच समजतं की आपल्या सहकार्यांवर महाराजांचं किती प्रेम होतं. रयतेची काळजी. प्रजाहितदक्ष राजा. रयतेची काळजी. मुलांनो, महाराजांना आपल्या प्रजेची सुद्धा अशीच काळजी वाटे. सर्व निर्णय आणि धोरणे ते प्रजेला डोळ्यांसमोर ठेवून घेत असत. म्हणूनच त्यांना प्रजाहित दक्ष राजा असं म्हणत असत. शत्रू सैन्याचा उपद्रव. स्वराज्य स्थापन करीत असताना महाराजांचा मुघल, आदिलशहा, निजाम यांच्याशी संघर्ष चालू होता. अशा वेळी शत्रू स्वराज्यावर स्वारी करत असे त्यावेळी त्याचा सर्वात जास्त त्रास प्रजेला सहन करावा लागे. कारण त्यावेळी रयतेच्या उभ्या पिकात सैन्य घुसत असे. मंदिरे फोडली तोडली जात असत. घरात घुसून लूटमार केली जात असे. अशा वेळी प्रजेला होणारा त्रास कसा कमी होईल याची दखल महाराज घेत असत. आपल्या सैनिकांना अशा कृत्यांपासून परावृत्त करावं असे आदेश महाराजांनी त्यावेळी अधिकाऱ्यांना दिले होते. रोहिड खोऱ्याच्या देशमुखास सक्त ताकीद. महाराजांना रयतेची काळजी होती हे शाहिस्ते खानाने स्वराज्यावर स्वारी केली त्यावेळीही दिसून आलं. त्यावेळी महाराजांनी रोहिड खोऱ्याच्या देशमुखांना आपलं कर्तव्य व्यवस्थित बजावण्यासाठी कडक शब्दात ताकीद दिली होती. त्यांनी देशमुखांस सांगितलं की तुम्ही स्वतः गावोगाव फिरून घाटाच्या खाली जिथे रयतेस राहण्यास सुरक्षित जागा असेल त्या ठिकाणी लोकांना घेऊन जा. तसंच हे कार्य करण्यास एका क्षणाचाही उशीर लावू नका. एवढं सांगून महाराज थांबले नाही, तर त्यांनी हेही स्पष्ट केलं की जर तुम्ही मी सांगतोय तसं केलं नाही तर मुघल सैन्य येईल व लोकांना कैद करेल व त्याचं पाप तुम्हाला लागेल. आणि हे फक्त परकीय आक्रमण झाल्यानंतरच असायचं असं नव्हे, तर महाराज आपल्या सैनिकांकडूनही प्रजेला त्रास होऊ नये अशी पुरेपूर काळजी घेत असत. लष्कर विषयक धोरण. लष्कर विषयक धोरण. महाराजांच्या लष्कराची शिस्त कडक होती. लष्कर म्हणजे आपले राज्य, प्रदेश, प्रजा सुरक्षित राहावी, त्यांचं रक्षण व्हावं यासाठी तयार केलेली सैनिकांची फौज होय. महाराज लष्कराच्या बाबतीत खूप जागरूक होते. त्यांचं नेहमी लक्ष असे की सैनिकांना वेळेवर पगार दिला जावा. महाराजांच्या काळात इतर राजे व अनेक राज्ये होती,
पण त्या ठिकाणी सैनिकांना रोख रकमेऐवजी जहागीर देण्यात येत असे. जहागीर म्हणजे एखादा प्रदेश तोडून देणे आणि त्या ठिकाणचा महसूल किंवा इतर कर त्या व्यक्तीने गोळा करणे होय. महाराजांनी ही पद्धत बंद केली. त्यांनी आपल्या सैनिकास स्वारीच्या वेळी जे काही मिळेल ते सरकारी खजिन्यात जमा करण्याची सक्त ताकीद दिली होती. इतर राजे मात्र तसे करत नसत. ते जे काही लुटले जाईल त्यातील बराचसा भाग त्यांच्या सैनिकांना देत असत. त्यामुळे इतर राज्यातील सैन्य जास्तीत जास्त लूट करण्याचा प्रयत्न करत. तसेच एखाद्या सैनिकाने जर मोहिमेमध्ये पराक्रम गाजविला किंवा शत्रू सैन्याची दाणादाण उडवली किंवा कोणतीही शौर्याची गोष्ट केली तर त्या सैनिकांचा मान सन्मान केला जात असे. तसेच लढाईत मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी महाराज घेत असत. हे आपल्या सैन्याबद्दल त्यांचं प्रेम असे. कोणत्याही राजाला त्याचं सैन्य हे प्रिय असतंच. परंतु महाराज लढाईत शरण आलेल्या किंवा कैद झालेल्या म्हणजे पकडून आणलेल्या दुश्मनांच्या सैनिकांनाही चांगली वागणूक देत असत. एकंदर महाराजांचे लष्करी धोरण हे चांगले व सैनिकांना आवडेल असे होते. त्याचप्रमाणे सैनिकांची काळजी घेणारे आणि त्यांना प्रोत्साहन देणारे होते. स्वाध्याय 8.1 प्रश्न पहिला. योग्य पर्याय निवडा. 1. अफजल खान भेटीच्या प्रसंगी अत्यंत धोक्याच्या क्षणी याने बडा सय्यद याला ठार मारले. पर्याय अ. शिवाकाशीत, ब. तानाजी मालुसरे, क. जीवा महाला, ड. केसाजी कंक. उत्तर पर्याय क्रमांक क. जीवा महाला. सिंहगड जिंकण्यासाठी धारातीर्थी कोण पडला? पर्याय अ. मुरारबाजी देशपांडे, ब. तानाजी मालुसरे, क. बाजीप्रभू देशपांडे, ड. फिरंगोजी नरसाळा. उत्तर ब. तानाजी मालुसरे. प्रश्न दुसरा. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. 1. शिवाजी महाराजांनी ज्यांच्या विरुद्ध संघर्ष केला त्या सत्ता. आदिलशाही, सिद्धी, पोर्तुगीज, मुघल. प्रश्न तिसरा. खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. 1. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणते होते? उत्तर शिवाजी महाराजांच्या आयुष्यात पुढील जोखमीचे प्रसंग आले. 1. अफजल खान भेटीचा प्रसंग, 2. पन्हाळ्याचा प्रसंग, 3. शाहिस्ता खानावरील छापा, 4. आग्र्यातून औरंगजेबाच्या तावडीतून स्वतःची करून घेतलेली सुटका, 2. शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटके प्रसंगी जोखीम पत्करणारे कोण? उत्तर शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटके प्रसंगी हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर यांनी मोठी जोखीम पत्करली. 3. रोहिड खोऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी कोणती ताकीद दिली? उत्तर रोहिड खोऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी रयते संबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली की रयतेची काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल, लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी बसेल. 4. शिवरायांच्या संघटन चातुर्याविषयी थोडक्यात माहिती लिहा. उत्तर 1.
शिवरायांनी आपल्या विलक्षण संघटन चातुर्याच्या जोरावर आपल्या भोवती शूर व जीवास जीव देणारे लोक गोळा केले. 2. या आपल्या सहकार्यांना त्यांनी स्वराज्य कार्यासाठी प्रेरित केले. 3. त्यामुळे या सहकार्यांनी स्वराज्याच्या कार्यात आपल्या प्राणांची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडले. अतिशय कठीण प्रसंगी त्यांनी महाराजांना साथ दिली. प्रश्न 4. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. रेतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना कोणती ताकीद दिली? उत्तर. रेतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी आपल्या सैनिकांना पुढील बाबतीत सक्त ताकीद दिली होती. 1. शेतकऱ्यांच्या शेतीतील भाजी देखील जबरदस्तीने घेता कामा नये. 2. सैनिकांच्या युद्ध हालचाली पेरणीच्या आड येता कामा नयेत. 3. शेतातील उभी पिके कापू नयेत. 4. शेतकऱ्यांची घरे लुटू नयेत. युद्ध मोहिमेत शत्रूच्या प्रदेशात देखील जे काही मिळेल ते सरकारात जमा करावे. 2. शिवाजी महाराजांचे लष्कर विषयक धोरण स्पष्ट करा. उत्तर. 1. शिवरायांनी सैनिकांना जहागीर देण्याची पद्धत बंद करून वेतन रोख रकमेत व वेळच्या वेळी देण्याची व्यवस्था केली. 2. मोहिमेत पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकांचा मान सन्मान केला. 3. लढाईत मृत्यू पावणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची आणि जखमी सैनिकांची काळजी घेतली. 4. शत्रूच्या कैदी सैनिकांना चांगली वागणूक दिली. शिवरायांच्या लष्कराची शिस्त कडक होती.